अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं भेसळखोरी रोखण्यासाठी सुट्टं जे खाद्यतेल मिळतं त्यावर बंदी घातलेली आहे आणि या बंदीचे देखील परिणाम आता राज्यभरात जाणवू लागलेले आहेत। नाशिकमध्ये राज्यभरातील खाद्यतेल व्यापाऱ्यांची बैठक झाली। तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला विरोध करत राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम व्यापाऱ्यांनी दिला। निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला। दरम्यान जालन्यात या बंदीचा वेगळाच परिणाम पाहायला मिळतोय। रोजच्या गरजेनुसार 40 ते 50 रुपयांचं सुटं तेल घेणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आता पॅकिंगमधील तेल खरेदी करणं महागात पडतंय। त्यामुळे घरातील स्वयंपाकाचं बजेट कोलमडलंय। तेलाचा वापरही कमी करावा लागत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री काय म्हणाले आपण पाहूया। एफडीएच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे, ती योग्य आहे। कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे। मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि गरीबात गरीब लोक जे आहेत, जे अतिशय थोडं म्हणजे जे अर्धा किलो 1 किलो किंवा अर्धा लिटर 1 लिटर असं तेल न घेता जे सुटं तेल घेतात त्यांच्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मार्ग काढला पाहिजे। या संदर्भात आम्ही एफडीएला सांगणार आहोत।